हॅलो नमस्कार मंडळी, मी अनिकेत सहस्रबुद्धे म्हणजेच मी उन्हाळ. तर स्वागत आहे तुमचं मी उन्हाळच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे देवकुंड वॉटरफॉलला. बोरिवली बस स्टँडला आलेलो आहे. इकडून आता आपली बस निघेल. देवकुंड वॉटरफॉलला आपण दोन मार्गाने जाऊ शकतो. पहिला मार्ग आहे तो भिरा म्हणून एक गाव आहे, बेस विलेज, आणि दुसरं आहे एक पाटणूस म्हणून गाव आहे. सो आपण पाटणूस मधून आता आपण चाललेलो आहे ह्या ट्रेकसाठी. आता आम्ही चहा नाश्ता वगैरे आमचं सर्व ब्रेकफास्ट वगैरे आटपून इकडे आलेलो आहे पाटणूस बेस विलेजच्या पार्किंग मध्ये. आता इकडून व्हेकल वगैरे तुमची असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर, तर त्याचे पार्किंगचे चार्जेस असतात आणि त्याच्यानंतर पर पर्सन काही एंट्री फी असते. सो ती पे करून आपण इथून पुढे आपला ट्रेक स्टार्ट करू शकतो. जस्ट आत्ताच आम्ही ट्रेक स्टार्ट केलं आहे. सगळ्यांमध्ये भरपूर असं एक्साइटमेंट आहे. अजून तरी जोश आहे सगळ्यांमध्ये. पुढे जाऊन माहीत नाही. ट्रेल स्टार्ट झालं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे असा काही रस्ता आहे. देवकुंडला जाताना खूप वेळा आपल्याला जंगल पॅच लागतात किंवा जंगलातून भरपूर ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे जिथे जिथे चुकीच्या रस्त्याला आपण वाट जाऊ शकतो, तर तिथे तिथे त्यांनी देवकुंडकडे जाणारा रस्ता किंवा पाटणूसकडे जाणारा रस्ता असे बोर्ड लावलेले आहेत. सो तुम्ही ते बोर्ड फॉलो करा. %25 डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपण भिरा डॅमच्या इकडे पोचतो आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता भिरा डॅम, आणि त्याच्या मागे हा जो आहे तो तामिणी घाट आहे. आता आपण इकडून पुढे जाऊ. आता आपण ज्या लोकेशनवर जातोय ना, ते कुठलंही असं हिस्टोरिकल लोकेशन वगैरे नाही आहे. थोडं आज काइंड ऑफ फन टाईप आहे देवकुंड वॉटरफॉल. तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता, जे मी स्टार्टिंगला बोललेलो की आपल्या देवकुंडला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. लाईक हा बघा, हा एक माझ्या मागून येतो एक भिरा गावातून, आणि इकडून जो येतो लेफ्ट साईडने तो येतो पाटणूस गावातून. सो हे दोन्ही गावातून स्टार्ट झालेले पॉईंट इकडे येऊन एकत्र होतात आणि मग इथून एकच कॉमन रस्ता असतो. आणि त्याच्यासोबत इथे तुम्ही आल्यानंतर मागे एक तामिणी घाटाचा मस्त एक व्ह्यू बघू शकता. जंगलातून थोडंसंच पुढे आल्यानंतर देवकुंडच्या धबधब्यामधून जे पाणी वाहतं त्याचं एक इथे नदी बनते, तर ती आपल्याला पुढे येऊन लागते. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. मागचा एक लोखंडी ब्रिज क्रॉस केल्यानंतर प्रॉपर एक असेंड चालू होतो. बऱ्यापैकी थकवणारा असेंड आहे. ॲक्च्युली देवकुंड वॉटरफॉल, काळू वॉटरफॉल, एकोले व्हॅली, प्लस व्हॅलीच्या ठिकाणी आहे ना, कचरा भरपूर दिसून येईल. प्लॅस्टिकचे बॉटल्स, रॅपर्स,
विनंती आहे की मोस्टली ट्राय करा तुमच्या घरातून जो कचरा आणाल तो परत तुमच्याच घरात नेऊन डस्टबिनमध्ये टाका. कारण की विलेजमध्ये सुद्धा तुम्ही जिथे कचरा टाकाल तर ते लोक सुद्धा जाळतात असतो कचरा आणि त्याने सुद्धा एन्व्हायरमेंट हार्म होतं. सो ट्राय करा की ॲटलिस्ट बाकीचा नको पण तुमच्यासोबत आणलेला कचरा तुम्ही परत तुमच्या बॅगमधून घरी नेऊन टाकाल. मगाशी मस्तपैकी दमछक करणाऱ्या चढावानंतर एकदम मस्त जंगल ट्रेल आलाय. सो जस्ट आता आम्ही देवकुंड वॉटरफॉलला मस्त एन्जॉय वगैरे केलं आणि आता परतीचा प्रवास चालू करतोय. सो आता आपण परत बेस विलेज म्हणजे जिकडून आपण ट्रेक स्टार्ट केलेला तिकडे पाटणूसमध्ये जाणार आणि मग तिकडून आपलं जेवण वगैरे करून मुंबई रिटर्न. सो चलो भेटूया. सो असं करत फायनली आम्ही पोचलेलो आहे पार्किंगच्या इथे. आता आपण इथून जाणार जेवायला आणि मग रिटर्न मुंबई. सो अशा तऱ्हेने आता आम्ही बेस विलेजला आलो, चेंज वगैरे केलं, जेवलो वगैरे आणि आता परत मुंबईला चाललेलो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि मी उनाड चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.